केवढा मोठा रावणाचा प्रपंच होता महाराज वर्णन करतात. इंद्र बारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी विदितेत करी दळण कांडन, अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे श्रिय सलागुनी, विलंब होता अर्धक्षणी दासी धावनी धुमत असे, मैरान देव कानडे करते राक्षसांच्या दाड्या खाडे, अरसान दावी जया पुढे तोची रोकडे बुकाडी, नवग्रहाची पिडा गाडी ते रावणे घातले बांधवडी, पायी घालून या बेडी पायरी तळी अडकविले, विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊन बापुढे, गाडवाचे कळव गाडी चहूकडे ओढत असे. जगातला प्रत्येक जीव भिकारी आहे. जगातला प्रत्येक जीव कोणा ना कोणासमोर तरी काही ना काहीतरी हात पसरून मागत असतो. सर्वसामान्य माणूस मागतो यात काही नवल नाही. कधी कधी संतही मागतात. संत मागतात यातही काही नवल नाही. कधी कधी देव सुद्धा मागतो. सर्वसामान्य माणूस प्रपंचाच्या समोर उभं राहून मागतो. संत हे देवाच्या समोर उभे राहून मागतात आणि कधी कधी देव संतांच्या समोर उभं राहून मागतो. तो भगवान परमात्मा वामन होतो, बटू होतो आणि बलीच्या दारामध्ये मागण्याकरता उभा राहतो. सर्वसामान्य माणूस प्रपंचाच्या समोर मागतो. प्रपंच मला सुख दे, प्रपंच मला सुख दे, आजपर्यंत मिळालं नाही म्हणून मला सुख दे. संत सुद्धा देवाकडे सुखाचीच मागणी करतात. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. मागणी दोघांचीही सारखीच आहे, परंतु सर्वसामान्याची इच्छा पूर्ण होत असताना आपल्याला दिसत नाही, मात्र संतांची इच्छा पूर्ण होत असताना आपल्याला दिसते. कारण संत ज्या वेळेला देवाकडे काहीतरी मागतात ना, त्यावेळेला देवाचं काही मागत नाहीत, देवाला मागतात. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा, किंवा हेचे दान देगा देवा तुझा. एक देव आणि संत याच्या व्यतिरिक्त मागणी नाही, याच्या व्यतिरिक्त मागणी नाही. तुम्ही आम्ही जर देवाकडे मागायला गेलो तर काय मागतो? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आपण देवाला मागत नाही, देवाचं काहीतरी मागतो. पण संत ज्यावेळेला देवाकडे काहीतरी मागतात ना, त्यावेळेला देवाचं काही मागत नाहीत, देवाला मागतात. बोलण्याची नाही आता देवाविना काही, याच्या व्यतिरिक्त मागणी नाही. एक देव आणि एक संत. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमलापती तुझ बाणानी कंटाळा. किंवा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देव आणि संत याच्या व्यतिरिक्त मागणी नाही. वास्तविक पाहिलं तर मागणीचा धिक्कार करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून का मागणी करतात याची फार मोठी पीठिका आहे. कारण हा तपस्वी जिने धिकजाचे म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून का मागणी करतात याची फार मोठी पीठिका आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ हा विश्वंभर बाबांपासून तुकोबरायांपर्यंत 8 पिढ्याची पंढरीची वारी. तुकाराम महाराज एक दिवस पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान करून वरती आले, चोखामेळाच्या समाधीचं दर्शन घेतलं. चोखोबराय तुम्हाला मार्गदर्शन करतात. आधी माझ्यासारखा चोख हो, मग आतमध्ये नाम आणि मग पांडुरंग परमात्मा. वरती आले, मंदिरापर्यंत आले. प्रसंग डोळ्यासमोर आणा. काकड्याची वेळ आहे. काकड्याला इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी. कोण कोण आलंय काकड्याला? देव आलेत, देवस्त्री आलेत. पंचप्राण आरत्या घेवनी देवस्त्रिया येती भावे. इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी. कुठून कुठपर्यंत? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत गर्दी. कोण कोण आले? रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला
गिरजेचा कांत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत तुकाराम महाराज दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहिले. जसं जसं मंदिराच्या जवळ येऊ तसं तसं तुकाराम महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी. हळूहळू तुकाराम महाराज रावळात आले, गाभारात आले आणि महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्यांची भूक नवजे माझ्या. नवे नवे आता कोटे धावे मन आता कोटे धावे मन तुझ पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. पांडुरंग परमात्म्याने तुकोबरांच्याकडे पाहिलं आणि तुकाराम महाराजांच्याकडे अट्टहास केला. तुकोबा 8 पिढ्याची तुमची पंढरीची वारी. तुकोबा काहीतरी मागाव. डोक्यावरून भक्तीचं ओझं कमीत कमी खांद्यावरती आणा. तुकोबा काहीतरी मागा. महाराज म्हणायचे देवा तुझ्याकडून काहीतरी मागून घ्यावं ही आमची परंपरा नाही. माझ्या वडिलांचे अनुचित वडिलांची रीत जाणं. तसं देवा उभ्या 8 पिढ्यात तुझ्याकडे कोणी काही मागितलं नाही आणि आज जर मी तुला काही मागितलं तर माझे वाड वडील मला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत. देवा मला तुझ्याकडून काहीतरी नको. तुझ्याकडून काहीतरी मागून घ्यावं ही आमची परंपरा नाही. आमची काय परंपरा आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. तुझ्या चरणाची सेवा करणं ही आमची परंपरा आहे. देवा मला तुझं काही नको. भगवान परमात्म्याकडे पाठ फिरवली आणि महाराजांचं भजन सुरू झालं. पण भगवान परमात्म्याने तुकोबरांच्याकडे पाहावं अट्टास करावा. तुकोबा काहीतरी मागा. तुकोबा काहीतरी मागा. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाची धडपड धन मिळवण्याकरता चालली, संपत्ती मिळवण्याकरता चालली. महाराज तुम्हाला धन देऊ का? धन. महाराज हसायला लागले. महाराज म्हणले देवा तुझ्याकडून जर संपत्ती घ्यायची असती, धन घ्यायचं असतं तर 65 लाखाची जहागिरी सगळी खतपत्रेंद्रांच्या डोहात बुडवून दिली असती का? तुकोबराय काय गरीब होते का? त्या काळात तुकोबरांच्याकडे 65 लाखाची जहागिरी होती. 350 वर्षापूर्वी. 350 वर्षापूर्वीचे 65 लाख म्हणजे आत्ताचे किती झाले? त्या काळात 65 लाखाची जहागिरी होती. द्या तुकोबरांचं सोडून. तुकोबरांच्या सासऱ्याचं नाव होतं आप्पाजी गुळवे. पुण्याचे धनाढ्य सावकार आप्पाजी गुळवे. त्या काळात आप्पाजी गुळवेंच्याकडे 450 एकर ऊस होता. किती? सध्याच्या कृषी मंत्र्याकडे सुद्धा एवढा नसेल. अहो शिरूर वरून येणारी मुळा मोठा नदी अडवायचं ठरलं. कशी नदी अडवायची? आप्पाजी गुळवे म्हटले दगड धोंडे माती वाळून नदी नाही अडवायची. माझ्या घरात एवढं धान्य शिल्लक आहे, नुसती धान्य नदी अडवायची. आता एवढा श्रीमंत माणूस आपली लेक कोणी भिकारला देईल का? तुकाराम महाराज सुद्धा तेवढ्याच तोलामोलाचे श्रीमंत होते, पण सगळी संपत्ती समाजाकरता वाटून दिली. दारिद्र्य स्वीकारलं. ही परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिली
आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना नजरांना पाठवला, पण त्या नजरेनाचा स्वीकार केला नाही. गोड शब्दात सांगितलं, सोने रुपया महामृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. जगाचं कल्याण करण्यासाठी निघालेल्या संतांच्या ठिकाणी त्याग आणि समर्पण असणं गरजेचं आहे. त्या काळात तुकोबरायांच्याकडे एवढी जहागिरी होती, पण आपलं संपूर्ण जीवन एका चतकुर भाकरीच्या तुकड्या करता आपला संपूर्ण देह चंदनवत झिजवला आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी. बाईल मेली नाही परतून पाहिलं, संतू नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं. केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं, केवळ धर्माचं काम. संसाराच्या नावे घालूनी शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजनी हे ढवळी जग. केवळ धर्माचं काम. आपण का माळकरी असून सप्त्याला वर्गणी देत नाही. अगदीच दिला तर ₹1.25 देऊ, त्यात बी 9 जण जेवायला येऊ, राहिलेली बुंदी घरी बांधून नेऊ. काला झाल्यावर तुम्हाला हिशेब मागू, हिशेब नाही पटला तर दिलेला ₹100 सुद्धा परत घेऊ. काय समर्पण आहे, काय समर्पण आहे. अजून 75% लोक वर्गणी द्यायची राहिली. आपण नुसतं सांगतो आम्ही ज्ञानोबा तुकोबरायांची लेकरं आहोत. आपण ज्ञानोबा तुकोबरायांची लेकरं आहोत. तुकाराम महाराजांनी आपलं संपूर्ण जीवन धर्माकरता संप्रदायाकरता खर्च घातलं. त्या संप्रदायाकरता आपण ₹1000 पावती फाडू शकत नाही. विढाल विढाल महाराजांना माहित होतं द्रव्याची पाठी कळी काळाचा लाग मनवोन संग खोटाचा. द्रव्याच्या पाठीमाग 15 अनर्थ लागलेले असतात. द्रव्य कमवताना दुःख, द्रव्य सांभाळताना दुःख. नि चोरीला गेलो का आनंद आहे का? चाहीपेक्षा जास्त दुःख. संपत्तीनं जर जीवाला सुखाची प्राप्ती होत असती मायबाप, तर रावण दुःखी ठरला असता का? केवढा मोठा रावणाचा प्रपंच होता. महाराज वर्णन करतात, इंद्र बारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी विदितेत करी दळण कांडन, अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे श्री असा लागोनी, विलंब होता अर्धक्षणी दासी धावणी धुमत असे, मैरान देव कानडे करते राक्षसांच्या दाड्या खाडे, अरसान दावी जया पुढे तोची रोकडे बुकाडी, नवग्रहाची पिडा गाडी ते रावणे घातले बांधवडी, पायी घालून या बेडी पायरी तडी अडकविले, विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊनी बापुडे, गाडवाच्या कळव गाडी चहूकडे ओढत असे. विधिनिषेध रावणाच्या घरी दळणकांडण करण्याचं काम करत होता. वायू देवता झाडून लोटून करत होती. वरुण देवता साडा टाकण्याचं काम करत होता. इंद्र छत्र धरून उभा होता. यम पाणी वाहण्याचं काम करत होता. नवग्रहाच्या पायऱ्याकडून रावण सिंहासनावर चढत होता. ज्या खंडोबाची आपण पूजा करतो तो खंडोबा दाढी करण्याचं काम करत होता. ज्या गणपतीची आपण आरती करतो तो गणपती गाडवं ओढण्याचं काम करत होता. शुद्ध कांचनांची 7 कोटी घरं होती. कोटी घरं काशा आणि तांब्याची होती. 80,000 बायका एकट्या रावणाच्या होत्या. सुनील महाराज मंदिर रावणाची कोण? कोण? सोबदाराचा बी जरा जरा तरी अभ्यास अशी गत होती. मग विठ्ठल विठ्ठल 80,000 बायका एकट्या रावणाच्या होत्या. 1,00,000-1,25,000 मुलं, 2-2.5 लाख नातू. मला वाटते रावण आत्ता पाहिजे होता. विधानसभेच्या 15-20 जागा घरच्या मतावरच हाणल्या असत्या. शरद पवार गट, अजित पवार गट, उद्धव ठाकरे गट, एकनाथ शिंदे गट, मध्ये अजून एक गट बसला असता, रावण बापू गट. ह्यांनी रावणाला युतीत घेऊन महाराष्ट्र चालवला असता. एवढा मोठा रावणाचा प्रपंच मायबाप, पण एवढ्या मोठ्या रावणाच्या प्रपंचाने रावणाच्या इच्छा पूर्ण ठेवल्या. मला असं वाटतंय रावणाच्या जर इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर सोन्याला सुगंध सुटला असता. रावणाच्या जर इच्छा पूर्ण झाली असतं तर समुद्राचं पाणी गोड झालं असतं. रावणाच्या जर इच्छा पूर्ण झाली असतं तर स्वर्गाला शेडी लावून चढता आलं असतं. एवढा मोठ्या रावणाचा प्रपंच जर रावणाची इच्छा पूर्ण ठेवत असेल तर माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्या प्रपंचापासून तुमच्या इच्छा पूर्ण होतील याची कधीच इच्छा करू नका.